पाहिल्याच्या नंतर खपतच नाही. हा मग याच्यातला जो दोष आहे का न खपण्याचा, एरवी दिठीवे दिली कवळे ते चांदनिया ते म्हणे पिवळे ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखते दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो आणि पांढऱ्या चांदण्यात सुद्धा त्याला पिवळ्या दिसतात. तसं माणसाला दोषाचं पडळ येत असते आणि याला सगळ्यांची तो दोष पाहत असतो. हे पडळ बाजूला सारायचं आणि मग देव पाहायचा, मग दुःख जाते. विठाला विठाला महाराज ते मुख बघितल्याच्या नंतर किती सुख आहे. डोळ्याचे भूक नवजे माझे डोळ्याचे भूक नवजे माझ्या डोळ्याचे भूक नवजे माझ्या डोळ्याचे पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक. आदरणीय मृदंगाचार्य तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाव घ्यायचं विसरलो काय ना, कैलास महाराज. वा. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. महाराज ते मुख बघितलं की पुन्हा भुकेचा प्रश्नच नाही. इतकं गोडवा त्या रूपात आहे. आपल्याकडे पाप असून असून कोणतं असणार आहे महाराज. ब्रह्महत्येचं पातक जाते त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. सकाळच्या प्रकरणात सांगितलं, कोटी ब्रह्महत्या काय महिमा आता सांगणे किती. ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाते. ब्रह्महत्येचं पातक म्हणजे ब्राह्मण मारणे नाही. अशी काही पाप आहेत की ती पाप केल्याच्या नंतर ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. आई वडिलांची संपत्ती हिसकून घेतली हरामखोरानं. बायको तशीच होती सफरचंदावानी गालाची भंगिरी, आणि दोघांना मिळून छट मायबापाची संपत्ती हिसकून घेतली. गावरान तुपात बुडून चपात्या खाऊ लागले आणि मायबापाला भाकरी देत नव्हते. या हरामखोरायला कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. अशी काही पाप आहेत. आपल्याला सांगितलेली कर्तव्य आहेत, ती कर्तव्य जर आपण नाही केली तर ब्रह्महत्येचं पाप लागतंय. आणि ते मुख पाहिल्याच्या नंतर तिथं जाते. काय रूपात ताकद असेल महाराज. आळंदीतले मालक तर बुद्धीला साजनी म्हणतात. हे साजनी, विश्वाच्या मालकानं निर्माण केलेली रहस्य फारशी पाहिली ग, पण सुख नाही प्राप्त झालं. सुख फक्त त्यालाच पाहिल्यावर प्राप्त झालं. रूप पाहता सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप सुख सुख झाले हो त्या मालकात किती सुख प्राप्त होते. एका बाईने इतकं पाप केलं की ते पाप मोजायला तराजू नव्हतं. इतकं पाप.
त्या पापामुळे ती बाई 32 जागेवर वाकडी झाली. तो का म्हणे खूप जादाशी हो रूपराशी ही नकळा. देऊतले मालक सांगतात अत्यंत हीन होती. तिला जर एकांतात असं दिवस माळाता पाहिलं तर माणसाला भीती वाटेल अशी दिसत होती. 32 जागेवर वाकले. मागचं कर्म चुकीचं, प्रारब्ध चुकीचं होतं, गाठोडं चुकीचं होतं. म्हणून नालायक राजाच्या राज्यात तिचा जन्म. खूप ज्या राजाला गंध लावण्यासाठी तिला काम. राजा काही वेडा होता का ती इतक्या इडपटबाईच्या हाताने गंध लावायला. पण तिच्या बोटात ताकद होती. तिनं राजाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप 2 लोकायला येत नाही. ज्याचं दुःख होतं त्याला एक झोप येत नाही. मग काही दुखू, पोट दुखू, डोळे दुखू, कान दुखू, नाक दुखू, घसा दुखू, हातपाय दुखू, पाठ दुखू, झोप येत नाही. कोणाला ज्याचं दुखत आहे त्याला एक, आणि एक दुसऱ्याला एक झोप येत नाही. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. या एक लोकायला झोप येत नाही. कोणाची गाडी असेल भारीची, हात लावला असेल त्या गाड्याला काय कुत्र्याने शेपूट हाणली तरी वाजत आहेत. विठाला 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 भारीचे असतात, पैसे मोजावे लागतात तसे. त्या योग असा आला कंसाला झोप लागत नव्हती. गाडीच वाजती का? हा सेन्सर असते तिला. हिनं कंसाला झोप गंध लावला की कंसाला झोप लागत होती. कंसा द्वेषी माणूस होता. कंसा बिनाकली होता. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या. कंसा नालायक होता. किती नालायक तुम्हाला एकच माहित असेल. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं. याच्याकरता नालायक नाही. कंसानं स्वतःच्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं. जन्मदात्या मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो चांगला असतो का? मोठ्या लोकांचं मत आहे जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. असा निर्दयी कंस होता. पण त्या कंसाला हिनं गंध लावल्याबरोबर झोप लागायची. 32 जागेवर वाकली. एके दिवशी तिनं कंसाला सांगितलं, राजे मला काही तुमच्यावर केलेल्या उपकारामुळे उचकून काढायचं नाही. उचकून काढायची ताकद बी नव्हती. कंसाने तिला एक पदवी देऊन टाकली होती, राजदासी. 32 जागेवर वाकलेल्या बाईला राजदासी पदवी. फक्त बोटात ताकद होती. गंध लावला की त्याला 2-2.5 तास झोप लागायची. म्हणून तिचं काही असं बोलणं काही विषय नव्हता. तरी पण एके दिवशी उदात्त अंतकरणाने म्हणली, राजा एक करा ना माझ्यावर उपकार. एखादा वैद्य असेल, हकीम असेल, जोगी असेल, कोणी असेल, ज्ञान मला त्याच्याकडं, मला बरं करा ना. 32 जागेवर वाकलेली. कंसानं सांगितलं, कुबजे वाकलेलं पोट सुद्धा सरळ होणार नाही तुझं. जाऊ दे, आपलं नशीबच फुटकय. पण एक दिवस जगाचा बाप गोविंद एका रथात बसून आलाय. त्या रथाकडे तिनं पाहिल्याबरोबर काय त्या रथात तेज होतं. महाराज जीवात चढला. बैसे जेवे जळोनिया, 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 बैसे पाहिलिया वेदनावी, 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 पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी,
पाठांतर आहे तुम्हाला. पाहिली या वेध लावी बैशेजवी जडोनी. वेद लागले वेद, नुसता प्रकाश पाहला रथातला प्रकाश. दीप्तियो तेज कांती नारायणो नकिलाना. दीप्तियो तेज कांती नारायणो किलजनो. काय किळ होती महाराज ती सौंदर्याची. वेद लागले तो प्रकाश पाहिल्याच्या नंतर, आणि वेद असे लागले की पश्चाताप झाला. अनुतापेन शुद्धता, पश्चातापेन शुद्धता. अनुताप झाला आणि हातातली गंधाची वाटी कंसा करता काढली होती. आयुष्य गेले हे बेट्याला गंध लावता लावता. राजा आहे मथुरेचा, कोण आहे रथात काय माहित. काय मनाचा बदल झाला, अंतःकरणात बदल झाला. राजे हो, तुमच्या गावाची 25, 30, 40 वर्षापूर्वीची परंपरा माहित असेल जुन्या लोकांना. श्री गुरु मौनगिरीची कृपा झाली, श्री गुरु पूर्णगिरींची कृपा झाली. काय बदल झाला महाराज. महाराज अनुताप होतो मोठ्यांच्या सानिध्यात, अनुताप होतो. एक सांगू का तुम्हाला, चांगल्या झाडाखाली बसलं की शरीर थंड होतंय. चांगल्या झाडाखाली बसले की सावलीनं शरीर थंड होतंय, आणि अधिकारी लोकांच्या सानिध्यात गेलं की अंतःकरण शीतल होतंय. विठाला विठाला. चांगल्या महात्म्यांची कृपा आहे तुमच्या गावावर. मी जाता जाता सांगेल एक प्रकरण, पुढे बोलता बोलता. पश्चाताप झाला ते पाहिल्याच्या नंतर. रथाचं सारथ्य करणारे अक्रूर होते, अधिकारी होते. महाराज अक्रूराला 35 वर्ष शिवजींची सेवा घडली होती काशीत. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून एक मणी आलता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 22.25 क्विंटल सोनं रोजचं देत होता. एक जण म्हणला, हे खरंच असेल का? तुला हे खरं वाटत नसेल तर याच्यात राहू नको. या धर्मात तू राहायच्या लायकीचा नाहीस, आणि या पवित्र हिंदू संस्कृतीत राहायचं असेल तर पुराण मानावंच लागेल. पुराण मानावंच लागेल. महाराज वारकरी संप्रदाय पुराणाला मानतय. पहावे पुराणी विचारो पहावे पुराणी. विचारो पहावे पुराणी. म्हणे पहावे पुराणे विचारोनी. देहूतले मालक सांगतात, विश्वास नाही ना पुराण पाय. महाराज आपल्या संप्रदायातल्या लोकांनी बेविश्वास करायचा नाही. पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, संतांच्या मतावर जर विश्वास नसेल तर तू या संप्रदायात पडायचं नाही. हरामखोरा, तू याच्यात राहायच्या लायकीचा नाहीस. अद्याप नाही. आपण आपल्यांना मानणं अत्यंत गरजेचं आहे. 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी होता. अक्रूराकडे देऊन टाकला. 35 वर्ष काशीत अन्न सत्र झालं. एक घाट बांधला. त्या काळात द्वापार युगातली गोष्ट आहे. तिथे एका लिंगाची स्थापना केली. त्या लिंगाला अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. आजही अस्तित्वात आहे. जा कधी काशीला जा, 10-5 दिवस तिथं थांबा. ते एसटीत बसून जाता डुकर कोंडल्यासारखं. ते उतरीत पड पाया बस गाडीत. पुन्हा पुढे गेले की सांगते, आता हा गॅसचं थोडी अडचण आहे. पराच्या दिच्या पोळ्या चुरगळल्या, जरसा कांदा गिंदा खेळा, चुरमा खा. जमली गोष्ट.
ते चुरमा खाल्ल्यावर मग 2 दिवस तांब्या घेऊन जायचंच काम, पुढच्या देवासाठी उतरलाच नाही. नेमकं काशीत तसं झालं. याला काय कळलं अक्रूरेश्वरलिंग. आपली देव आपली तीर्थ पाहत असताना ध्यान धरून बघायचं. आपली तीर्थ पाहायला गेल्याच्या नंतर गुत घेतल्यासारखी नाही पाहायची. काहीतरी अंतकरणात भाव ठेवून 2 दिवस 4 दिवस पंढरपूरला राहिलं तर पूर्ण स्थान बघून घ्यायचे. काय काय अवस्था आहे तर आपल्याला ते लक्षात येईल. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, द्रव्य शुद्ध केलं आणि ते देवाचं द्रव्य शुद्ध करण्याचं काम अक्रूराला प्राप्त झालं. त्यावर ते अक्रूर किती मोठे असतील कल्पना करा. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी ज्याच्याकडे द्याला त्याच्यावर देवाचा विश्वास किती असेल हे लक्षात घ्या. हा मायबाप विश्वास ठेवीन तर कशी ठेवतीन भंगिऱ्यावर. गेटला कुलूप लावलं, कुत्रं मोकळं सोडलं. म्हातारीन कुत्र्याला सांगितलं, टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, 11 वाजूस तर इथंच बस. कुत्रं गेटवरच बसलेलं आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनच्या 2 थैल्या बाहेर टाकल्या. आता कुत्रं चांगलं का पोरग चांगलं. मग इतकं पोरग हरामखोर म्हणल्या मायबाप विश्वास करीत कशी ठेवतील. ज्याच्यासाठी काबार कष्ट केले ते पुट्ट नीट वागत नाही, त्याच्यावर मायबाप विश्वास ठेवत नाहीत. महाराज जगाचा बाप अक्रूराला विश्वास ठेवत होते. त्यावर ते अक्रूर किती अधिकारी असतील कल्पना करा. त्या अक्रूराकडे पाहिलं. अक्रूरा रथ थांबवला. कोण आहे रथात. दादाला थोडासा राग आलता. दादा म्हणजे बलराम दादा. 7व्या अवतारात या बाईन बेजार केलं. तर मागच्या अवतारात ही मंथरा होती. डब्यासंग ढक्कन फुकट, डब्यासोबत ढक्कन फुकट. तशी नवरी सोबत ही करवलीचं प्रेम भेटालती. आताही नवरी सोबत करवल्या येतात पण सत्यनारायण झाले की वापस जातात. एक करवली म्हणली मला इथंच थांबायचं. नवरी म्हणली मग मी फाशी घेते. तुला इथं काय काम आहे. तुला साडी घेतली ना निघना घरी तो काळ कर ना. करवलीन तिथं थांबत असतात का. फार काय झालं तर सत्यनारायण होस तर थांबाव. निघाव त्या करवलीनं. व्यवस्था नसली तर तिकडच्या आली यावा आणि नाही आले तर यायनं नेऊन घालाव करवली. तो नवरी नीट राहत असती. करवली तिथं असती का. एकच करवली तिथं राहिली तर नवरदेवाच्या मुलाला 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. राजा दशरथासोबत कैकई सोबत आलेली ही कैकस करवली होती. दादाला राग आला. भगवान म्हणले दादा पश्चाताप झालाय, काही त्रास घेऊ नका. अनुताप झाला. उतरले खाली. महाराज काय भाव जागरूक झाला आणि शुद्ध अंतकरणाने 30-35 वर्ष मथुरेच्या राजाला गंध लावणारं बोट आज श्रद्धेनं चंदनाच्या वाटीत गेलं आणि देवाच्या कपाळाला लावलं. चंदनंज महत्पुण्य पवित्र पापनाशनः अक्षदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः. देवाच्या बलराम दादाच्या अक्रूराच्या कपाळाला लावलं. भगवंतानं दादाकडे पाहिलं. दादा काय करू. बघा तुमच्या आकारानं 32 जागेवर वाकलेली होती. नुसती पाहत होती चेहऱ्याकडे. अख्खं पाप पर्वताला अग्नी लागल्यावर जसा जळून जाते तसं पाप जळालं आणि विश्वाच्या मालकाने एका बोटानं अशी वरी लोटली. कट 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 कुरुपती स्वरूपवंत ठेली. हातातली वाटी भिरकावून दिली. तिने विचार केला एवढा वर्ष याला गंध लावलाय, एक बोट वाकलेलं सरळ केलं नाही, याला एकदाच लावलाय तर अख्खं शरीर सरळ झालं. घरी गेली. सुनबाईनं पाहिलं काय सुंदर स्त्री आहे. कोण आपण. मी तुझी सासू आहे. आता तुम्ही 32 जागेवर वाकल्या होत्या, आता नाही. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. 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 दुःखाची
आज ते मुख बघितल्याच्या नंतर कायमचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख गेलं. प्रचंड गायी दान केलं एका व्यक्तीनं. सालंकृत जसं कन्यादान असतंय अशा पद्धतीचं गौदान एका राजानं केलं. दुःखाची निवृत्ती सांगतोय. पण गायी दान करत असताना ज्यांना दिल्यात त्यांच्यात वाद लागला. कधी कधी दान करणाऱ्या माणसांना घेणाऱ्याचाच शाप लागतो. इतके आडमुठ असतात घेणारे, देणारा पवित्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये काय काय वाटतात लोक सीमा नाही. पार औषधाच्या गोळ्यापासून सगळं वाटते. मी गेल्या वर्षी पाहिलं, एक मोठ्या घरची बाई होती. काही अंतरावर तिचा कुटुंबातला कोणीतरी एखादी पती म्हणा, दीर म्हणा, भाया म्हणा, नातं नाही लावू शकत मी, कारण काय कळणार कोणी, किंवा त्यांच्या परिवारातला असेल कोणी पाहुणा असेल, काही नातं लावू शकत नाही. तो 10-15 फूट 20 फुटाच्या अंतरावरून ती बाई अलीकडच्या 20 फुटाच्या दोन्हीच्या मधात अंतर. आणि पूर्वीच्या काळात त्या संत्रा गोळ्या होत्या ना, त्या गोळ्याचं पाकिट रस्त्यानं चालणाऱ्या वारकऱ्याच्या हातावर गोळी टेकायची. राम म्हणा, त्या बाईला लुचून घेतलं पाकिट. 7-8 जणी बायका अशा पडल्या. पाकिट लुचल्याच्या नंतर पाकिट फाटलं, सट गोळ्या खाली सांडल्या. ही घेणाऱ्याची पद्धत झाली. दात्याचा काय दोष आहे? असं घेत असतात आपल्या लोकांनी. बघा ना, आता जवळ आली वारी. दान देणारा माणूस राजगुऱ्याच्या वड्या दिल्या, शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या. बरं, आपल्याला लागतंय किती तितकं घ्यावं ना. त्या राजगुऱ्याच्या वड्यात जे देईल ते पिशवीत टाकल्या. ज्यानं शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या जितक्या दिल्या तितक्या टाकल्या. आणि पुढे गेल्यावर एक जणानं केळी दिल्या. 2-4 केळी मधात ठेवल्या, काढायच्या विसरल्या. केळीच्या पाण्यानं राजगुऱ्याच्या वड्याचं पाणी झालं आणि शेंगदाण्याला गेलं. घरी येऊस तर पिशवीतून शेंगदाणे उगले. पळशीतून भैमुख पेरायचंच काम नाही. 12 एकादशीला पुरतील इतका भैमुख पिशवीतूनच जन्माला आला. ही घेणाऱ्याची ताकद आहे. महाराज, घेत असताना लायकी सांभाळून घेतलं पाहिजे. केळी वाटत होता एक माणूस, घ्यावं केळी. डोक्याला आपल्याला, आपण काय भीक थोडे मागतोय, आपल्याला द्यायला ना पुढचा व्यक्ती. आपण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे द्यायला, आपल्याला घ्या, पोटापुरतं घ्या. केळी घेतली. बाळू महाराज चालता चालता सोलली, खाल्ली, केळीचं साल्ट रस्त्यात टाकून दिलं. चांगल्या माणसाचा पाय घसरला आणि तो व्यक्ती फ्रॅक्चर झाला. हे रस्त्यात साल्ट टाकणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं ना 200 फूट खड्डा करून, तरी हरामखोराला मोक्ष नाही. तुम्ही दुसऱ्याला फ्रॅक्चर केले. महाराज, घेत असताना लायकी असली पाहिजे. एका माणसाकडे एक श्रीमंत व्यक्ती गेला आणि त्या श्रीमंत व्यक्तीनं त्याला व्यथा विचारली, तुला अडचण काय? काही नाही म्हणला. 2 पोते ज्वारी झाली आणि या 2 पोते ज्वारीतली 1 पोत ज्वारी विकली. त्याची मी तुरीची डाळ आणली, काही मुगाची डाळ आणली. आणि 1 पोत ज्वारी 2 टाइम भाकरी करायच्या. तुरीचं वरण आणि मुगाचं वरण खातो. पण मुगाच्या आणि तुरीच्या वरणाला मसाल्यासाठी काही नाही माझ्याकडे. मग मिरची असेल, काय हळद असेल, मिरे असतील, जिरे असतील, काय असतील. तर पुढचा माणूस इतका हुशार होता. घरी कोण आहे? काय नाही म्हणे, एकटाच आहे. मग जरी बायका पोरं असते तर मसाला वाटला असता, तू काय ताण घेऊ नको. दर महिन्याला 10-12 किलो तूप माझ्याकडून घेऊन जायचं आहे. त्याच्या इथं 100-200 गाई म्हशी होत्या. 10-12 किलो तूप घेऊन जात जाय. 2 भाकरी भाजायच्या, वगराळ भर तूप घ्यायचं, भाकरीला लावून तूप खायचं, नाही तर तुपात चुरून भाकरी खायची.
किती चांगला दाता भेटला. यानं 12 किलो तूप विकत घेतलं, त्याच्यातलं 6 किलो विकलं आणि रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या बैंगन भाजायचा आणि बैंगनावर तूप खायचा. अरे बैंगण्या, बैंगनावर तूप खात नसतेत रे बैंगण्या. वरणावर खावा, भातावर खावा, भाकरी लावून खावा, पोळी लावून खावा. म्हणजे किती अक्कल. देणाऱ्यानं दिलं, मागणाऱ्याला पचलं का ते? नाही महाराज, पचलं. उदात्त अंतकरणाचा राजा आहे. काय गाई दान करायचं. 2 घेणाऱ्याचा वाद झाला आणि राजाला शाप प्रदान झाला. महाराज, देणाऱ्याला सुद्धा नियम आहेत बघा. तुम्हाला एक सांगू का? आमच्या 3 लोकांमध्ये जर आम्ही व्यसन करीत असेल आणि तुम्ही पाकिट दिला असेल तर बंध्या गावाला पाप फेडावं लागतं. बंध्या गावाला लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय का आम्ही व्यसन तुटलेल्या बैलासारखे मोकळे आहेत? तुमच्या पण बोकंडीवर पाप. व्यसन करणारा मृदंगाचार्य बलीला असेल, व्यसन करणारा गायक बोलीला असेल आणि व्यसन करणारा कीर्तनकार बोलीला असेल आणि त्याला तुम्ही पाकिट दिले असतील तर याचं तिळानं तिळ पाप तुम्हाला फेडावं लागेल. दोघाशी पतन सारिखे, दोघाशी पतन सारिखे, दोघाशी पतन सारिखे, दोघाशी पतन दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखे, दोघाशी पतन सारिखे, पाप दिले अनुमोदन, दोघाशी पतन केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. कोणालाही द्यायचं नाही महाराज. जीवन कोणालाही द्या. द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, नाव करीन हिशोबात राहील ना. जरा उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरी. सर्वाभूती द्यावे अन्न. जनलेल्या कुत्रीला अर्धी भाकर टाकली बुवा. कुत्रीच्या भाकर देणाराच्या मधातून मुंगस गेलं तर अर्धा अंग सोन्याचं झालं. कपोत कल्पित नावाचा साधू. भूक लागलेली होती, 2-4 पिलं होते, कुई कुई करत होते. खाल्ल्याशिवाय दूध येणार नाही आणि दूध आल्याशिवाय पिले वाचणार नाही. कुत्रीला अर्धी भाकर दिली. काय पुण्य महाराज. कोण्याही जातीच्या माणसाला भाकर द्या, शाप नाही देऊ शकत तो. त्याचा आत्मा आशीर्वाद देऊ शकतो. पैसे देत असताना जरासा विचार करा. महाराजाचं सोंग आणणाऱ्याला 100 रुपये दिले आणि जाताना त्यानं ठराविक पैशाचं रंगारंगाचं पाणी पिलं आणि बायकाला पोरायला त्रास द्याला तर 100 रुपये देणाऱ्याला त्याचं पाप अर्ध. एक जण म्हणला, हे पापी आहे का सकाळा? सुंबळा आहेस काय तू? तुला अक्कल नाही का? कळत नाही का चांगला आणि वाईट माणूस? शेळी बेश्रमाचा पाला खाती का? मेंढी खाती बेश्रमाचा पाला?
नाही, मेंढीचा आणि माणसाचा मेंदू किती मोठा आहे? माणसा इतका मेंदू आहे का मेंढीला? माणसा इतका मेंदू आहे का शेळीला? मग इतकुसा मेंदू असणाऱ्या शेळीला अक्कल आहे, बेसरम खाल्ल्यावर आपल्या पोटात आजार होईल. आपला किती मोठा मेंदू आहे. आपल्याला कळत नाही का भंगिरिया महाराज कोण आहे, हरामखोर कोण आहे, नालायक कोण आहे, बुजदिल कोण आहे, भंगिरिया कोण आहे? आपल्याला कळत नाही. पाणी पिना छान के गुरु करना पछान के. विठाला 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 विठाला. व्यसनीच्या नादी लागायचं नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील. महाराज चुकीचा केला कोटी मरतील, कोटी मरतील. साधूच्या बाबतीत शहानिशा करून आपण त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट, महाराजाच्या पाया पड जाऊ नका. महाराजानं कोणाच्या पाया पडायला सांगितलं माहितीये का तुम्हाला? कोणाच्या पायावर मस्तक म्हणले महाराज? मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, पायावारी, मस्तक हे पायावारी. हा यावर करी संताचा, यावर करी संताचा, संताचा, संताचा. मस्तक हे पायावारी, पायावारी, मस्तक हे वारे पठ्ठ. आऊत झोपून दिल्यावर हानता यावा, आऊत झोपून दिल्यावर हानता यावा. निदान त्याला तरी शेतकरी म्हणायचं. झोपून दिल्यावर बी म्हणला कसा हाणू. वारे वा चांडाळा. विडाला पाया पडायचा असेल तर वारकऱ्यांच्या पडा. साधू तपासला पाहिजे, कोणालाही काही द्यायचं नाही, पाप लागतं. महाराज शाप प्रदान झाला. गाई दान करणारा राजा सरड्याच्या योनीला गेला. नृगानाम कीटकयो, नृगानाम कीटकयो योनियतम पदच्युतानां. कीटका मृगास्ति जायते. भागवत सांगतो. या नृग नावाच्या राजाला सरड्याची योनी प्राप्त झाली. किती दुःख आहे महाराज. वडिलांना जशी सालंकृत कन्यादान करावं, अशा परिस्थितीत गौदान करावी. गाईच्या शिंगाला सोनं किंवा रूप लावायचं, चांदी लावायची. गाईच्या खोडाला रूप लावायचं, मोत्याची झालर पाठीवर टाकायची आणि दुभती गाय समोरच्याला देऊन टाकायची. असं काम केलं. काय राजा होता ते. काय तुमच्या आमच्या सारख्या गाय. आमची इथे एक मथर मरच न फकरू महाराज आहेत का? मरच न ते मथर. भावकीच्या काही बाया आल्या, तुम्हाला रागीन म्हणून आमच्या गावावर घेतलंय. इतकं येडगळ मथर आमच्या गावात नाही. हे तात्पुरतं आमच्या गावात घ्यालो, नंतर समजून घ्या तुमचंच सांगायलो. बाया जमल्या म्हणल्या, मा किती दिवस झालं पाणी नाही, अन्न नाही, काय नाही, नुसत्या श्वासावर टुळू 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 पाहलंय. 10 किलो ज्वारी टोपल्यात घ्या, म्हाताऱ्याचा हात खुपसा आणि एखाद्या सप्त्याला 10 किलो ज्वारी देऊन टाका. पहाट पहाट वारकरी पिठलं भाकरी खातील. तर ती ज्वारीत हात घातल्याबरोबर त्यांना असं विचारलं, बोलता येत नव्हतं. बायको जवळ आली, म्हणली तुमच्या हातानं सप्त्याला 20 किलो ज्वारी द्यायची. हात बागलात. पोरं बाळ खातेन म्हणला, आपले येडी आहेस का काय, कुठं बसली सप्त्यात देत. हात बागलात. इतकं मथार भारी, लय रगील होतं. त्याच्या ज्वारीला किडे पण लागत नव्हते. कारण किडे म्हणले आपण कोण्या जन्मात पाप केले म्हणून किडे झालोत. आणि या हरामखोराची ज्वारी खाल्ल्यावर पुन्हा काय होऊ काय सांगता. त्याच्यामुळे त्याच्या ज्वारीला किडे पण खात नव्हते. इतकं मथार होते, किडे खाऊ होतं. गावातला एक जण म्हणला, म्हाताऱ्याच्या हाताने गाय द्या.
म्हाताऱ्यानं असं खुनीलं. म्हातारीला काय तुमच्या नावानं गाय द्यायची, मला गोठ्यात घेऊन चला म्हणला. बाज उचलली, म्हाताऱ्याला कोठ्यात बाज नेली. म्हाताऱ्यानं अशा गायी पाहिल्या, 150 गायी होत्या. सगळ्या गायी पाहिल्या आणि एक गाय इतकी गुबगुबीत होती. म्हणला ही देऊन टाका, आणि गाय दिली मला. द्या म्हणले बाळू महाराजाला गाय. मला गाय पाहिल्यावर बरं वाटलं ना, गुबगुबीत. मी म्हणलं इतकी लट गाय द्यालच कसं म्हातारं. गाय म्या घरी आणल्यावर 3 तासातच मेली. पुरायला 1600 लागले. घंटा लागला पुरायला, आणि JCB-वाल्यानं 600 रुपये येण्या जाण्याचे घेतले. ते म्हणला तिथून चालू झाली JCB. 1600 रुपये लागले. नंतर त्या म्हाताऱ्याकडे गेलो आणि म्हणलं मला तुम्हाला गुरु करायचंय. काऊन? मला ती गाय कस काय दिली? म्हणला तिला निकाळ्या झालता. म्हणलं तुम्हाला कस काय कळाला? शेपटीला काळं जर शेण लागलं होतं, म्हणजे तिचं रक्त काळं पडलं, पोटातलं अन्न काळं पडलं, आणि मला माहीत होतं ही 1.5 दिवसात मरती, पण तू हे इथं 4 घंट्यातच मेली. ही आमच्या इथं मेली असती तर पेरणीत गडी गुतला असता कडा कांदायला. त्याच्यामुळे ही पिढा तू हो घातली. हे असे काही काही गायी दान देणारे. वा 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 वा. मला वाटतं यम पण कदरत असन या भंगिऱ्याला न्यायला. यम पण विचार करीत असन कायच मेमरी कार्ड यायचं, काय बहादर येते. वा 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 वा. तो नृगराजा होता महाराज. सरडाच्या योनीला आला. दुःख झालं राजाला, काय करावं? कशाने उद्धार होईल? ज्या दिवशी जगाचा बाप पाशील त्या दिवशी उद्धार. वृंदावनाच्या स्थळावर मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यात हा नृग नावाचा राजा कीटकाच्या सरड्याच्या योनीत पडलेला आहे. गायी वळण्यासाठी गोपाळ गेले. वनी खेळती बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. वनी रे वनी खेळती बाळ बल्लवाचे, बाळ बल्लवाचे. वनी खेळती बाळ रे बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी मस्तकी पल्लवाचे. वनी खेळती बाळ बल्लवाचे. काय ते गोपाळ खेळत होते. बघता बघता काही गोपाळ गेले, त्यांनी तो सरडा पाहला. बहाला नारायण. बहाणं म्हणजे बोलवणं. बाहिला रे नारायण. कन्हैया या इकडे, केवढा मोठा सरडा आहे. जगदानंद कंद गोविंद प्रभू आले. त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं. महाराज सरड्याच्या योनीतला नृगराजा विश्वाच्या मालकाकर डोळे भरून पाहिल्याबरोबर शरीरातून दिव्य ज्योत निर्माण झाली. 2 पार्षद आले. त्या पार्षदानं विमानात बसवलं आणि पूर्वपदाला घेऊन गेले. तिथल्या लोकांनी विचारलं, नृगा अरे सरड्याच्या योनीत पचत होता, किती प्रचंड दुःख होतं, हे दुःख गेलं आणि पूर्वपदाला आलास, औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे,
बुलबुला बोलत रंगनी रागात 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 बुलबुला की त्याच्या मुखात ताकद आहे, एवढी ताकद आहे. महाराज बघायचं असेल तर साधू बघा, बघायचं असेल तर देव बघा. आम्ही निघताना थोडी थोडी एक अर्धा थेंब चालू होता नाही का तुमच्या तिथून त्या बैठकीतून निघताना एक अर्धा. महाराज म्हणले एक अर्धा थेंब आहे. मला कीर्तन जर करू द्यायचं असेल तर श्री गुरु मौनगिरी बाबांची कृपा असेल तर कीर्तन होईल. श्री गुरु पूर्णगिरी बाबांची कृपा असेल तर कृपा होईल. किती मोठा साधू सांगू तुम्हाला. श्री गुरु मौनगिरी पुन्हा अभंगावर येतो. हा श्री गुरु मौनगिरी बाबा एकदा रेल्वेत बसले. मी पूज्यश्री गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांचे मौनगिरी बाबांचे गोडसे एक शिष्य आहेत. ते ललिता पंचमीचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा करतात निफाड कारखान्यावर. श्री गुरु शिवगिरी बाबा आता नर्मदा परिक्रमा करून आलेत. फार मोठे महात्मा आहेत. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर श्री गुरु मौनगिरी शिवस्वरूप मौनगिरी बाबांचा एक जीवनचरित्र मला प्राप्त झालं. त्याच्यातला एक थोडासा किस्सा सांगतो, मुद्दा सांगतो. महाराज रेल्वेत बसले. महाराजांना बसण्यासाठी प्रथम श्रेणीचा डब्बा होता. आपण ज्याला फर्स्ट क्लास म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये. 3 टायर 2 टायर आणि फर्स्ट क्लास. आणि महाराज ज्या डब्यात बसले कोपऱ्यातली 2 लोकांची कॅबिन होती. ती 4 किंवा 2 लोकांची असते. योगायोगाने त्या कॅबिन मध्ये एक मोठा अधिकारी बसलेला आहे. तो तसा पंजाब प्रांतातला होता आणि त्याला खाली जायचं होतं इकडं नांदेडला. मोठा अधिकारी. पण काय त्या अधिकाऱ्याच्या जीवनात शरीरात व्याधी होती. त्या अधिकाऱ्याला दर 30 मिनिटाला 25 मिनिटाला 35 मिनिटाला कधी कधी 22 मिनिटाला लघुशंकेचा त्रास होता. खरं त्याचं सीट होतं खालचं. आणि श्री गुरु शिवस्वरूप मौनगिरी बाबांना सीट वरचं मिळालं. 2चीच कॅबिन होती. फर्स्ट क्लास प्रथम श्रेणीचं तिकीट. वयाचा टप्पा पुढे गेल्यामुळं ओढे चढणं शक्य नव्हतं. विनंती केली, मी इथं पडू का? त्यानं सांगितलं नाही. दर मला 20-25 मिनिटाला याचा त्रास आहे. मी वरनं खाली या खालनं वरे जा. त्याचा काही दोष नव्हता ना. आणि मला शक्य नाही. श्री गुरु मौनगिरी बाबांनी स्वतःची घोंगडी खाली टाकली. जिथं बसणाऱ्या श्रीमंताचे पाय असतात. महाराज मोठी लोक मोठी असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवली. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे अधिकारी संतांचं लक्षण असतं. स्वतःची घोंगडी टाकली. बाकीच्या शिष्यांना वाटलं आता प्रथम श्रेणीत बसलेले आहेत, तिथं काही दुसऱ्याला जाता येत नसते. कायद्याची चौकटी नियम आहे. स्वतःची घोंगडी टाकली आणि खाली.
तो अधिकारी विचार करत होता, वेडा असेल काही, प्रथम श्रेणी तिकीट काढलंय आणि जिथं बॅगा टेकतेत किंवा बूट सोडते तिथं घोंगडी टाकली. आणि महाराजांचं आता तुम्हाला ज्यांना ज्यांना मौनगिरी बाबा बघायला भेटले, तुम्ही त्यांनी पाहिलं असेल त्यांचं राहणं कसं होतं. साधा पोशाख, साधे, आणि वाणी इतकी पवित्र होती महाराजांची. महाराज वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, एवढं माधुर्य त्यांच्या जिभेवर, एवढं अधिष्ठान त्यांच्या जिभेवर होतं. सिद्ध पुरुष होते. आणि ते सारखा सारखा उठून जायचा. शेवटी त्याच्या लक्षात आलं, या डब्यात येणारा एक तर साधा नसावा, आणि साधा जरी असला तर ह्या डब्यात ज्यांनी तिकीट काढून बसविले यांना बसवणारा साधा नसावा, यांना बसवणाराही साधा नसावा. कारण महाराजांची काय प्रचंड मोठमोठी शिष्य होती. शेवटी त्या अधिकाऱ्याला 5-25 वेळेला लघवीला जायचा त्रास झाला. शेवटी त्याच्या मनात आलं, आपण यांच्या घोंगडीवर पाय द्यावं का न द्यावा. काय त्याच्या मनात पश्चाताप झाला देव जाणे. त्यानं हातानंच घोंगडीचा थोडासा कोपरा पलीकडे सरकिला. महाराज, मुंगीच्या मनातलं ज्याला कळतंय त्याला साधू म्हणतात. मुंगीचं मनोगत कळतं का, त्याला साधू म्हणतात. आणि मुंगीचं मनोगत दोनच लोकांना कळतं, एक संताला आणि एक दयाळू लोकांना. शेतकरी दयाळूच्या यादीत येतो बरं का, शेतकरी दयाळूच्या यादीत येतो. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि मग विश्वातल्या लोकांना जगण्यासाठी मोती तयार करतो, तो शेतकरी राजा असतो. त्यालाही मुंगीचं मनोगत कळतंय. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, अर्ध्या घटिकेत पाऊस पडेल, हे मुंगीच्या मनोगतावरून शेतकरी ओळखीत होता जुना. अंडे काढून या देखा आणि कास्तळाने तसे, पर्जन्य रे पडेल अर्ध घटिका. ती अंडे काढून पिपिलिका म्हणजे मुंगी, आणि कास्तळाने तसे. मुंग्यानं तोंडात त्यांचे अंडे धरून निघाले की जुनी माणसं म्हणायचे, अरे 2 दिवसात पाऊस येतो गडे, काही वेळात पाऊस येतो. हे दयाळू लोकांना कळतं. महाराज, मनात उर्मटता आलेल्या माणसाच्या अंतकरणात कालांतरानं या साधूच्या घोंगडीला पाय लागू देऊन इतका भाव जागा झाला. आणि थोड्या वेळानं महाराज उठले. श्री गुरु शिवस्वरूप श्री गुरु मौनगिरी महात्मा उठले, श्री गुरु जनार्दन स्वामी उठले आणि तिथेच घोंगडीवर मागे सरकून त्याच डब्याला असं टेकू दिला आणि विचारलं, साहेब इतक्या वेळा जाता? ते काही बोललंच नाही. ते त्रासून गेलत ना, त्याला वाटतं काय बोलायचं या महात्म्याला. महात्मा काय, साधी परिस्थिती होती ना. ते काय 10-5 अंगठ्या, गळ्यात लॉकेट असं काय नव्हतं, साधी माणसं होते. त्यानं मनात आणलं तर अब्जानं रुपये जमा होतील इतकी त्यांच्यात ताकद होती. पण ते राहत साधे होते ना, साधे राहत होते ते. पण आता साध आणि लोकायला काय माहितीये का, लोकायला अशी टोकाची लोक लागते. काटाळ वांगे, हो काटाळ वांगे. काय महाराज मोठे येतो, बापा 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 बापा, ते केवढ्याच गाडीत आलेत. अरे सुंबळ्या, गाडीनं भारत देशातले गुंड पण फिरत आहेत. भारत देशातले गुंड पण भारीच्या गाड्याने फिरत आहेत. महाराज गाडीत बसला काय नवलाची गोष्ट आहे. महाराज गाडीत आला काय नव, अरे लोकनाट्यवाल्याला व्हॅनिटी कार आहेत 3-3 लाखाच्या, 3-3 नाही 2.5 कोटी रुपयाच्या व्हॅनिटी कार आहेत. व्हॅनिटी कार लोकनाट्यवाल्याला. महाराज 5-50 लाखाच्या गाडीत बसला म्हणजे लय शहाणा आहे होय.
ह्या देशातल्या शेळ्या बाजाराला पायी पायी जाईनच. हो, म्हशीला स्वतंत्र एक टेम्पो म्हशीला. हो, पार लगे बांधलेली मस्त, खाली बसली तर अंगाला घासून म्हणून कडबा भुसकट खाली टाकलेलं, इतकी म्हशीची सोय. हो, तेव्हापासून खुरपिनार बाया म्हणले आम्ही पायी पायी जाणार नाही. यायला ऑटो रिक्षा, फक्त आता हलकी वाजवायची राहिली आणि पाय घड्या टाकायच्या राहिल्या खुरपिनार बायाला. हो, मी तर करणार आहे ते एकदा. हो, शेलूपासून रानापासून ऑटोत बसून न्यायच्या आणि काय घेईल 1500 रुपये हलकीवाला त्याला वाजवायला लावायच्या आणि आम्ही दोघं नवरा बायको जुन्या साड्या धोतर त्याच्या पुढे हातरू याच्याहून चला माय. पण आमची नीट काशी करा, नीट खुरपा, नाही तर काय खुरपिनार बाया काय काय एका खुरप्यान गवत काढायचं आणि एकान गवत झापायचं. हा, वा वा, काय रानचक झालं. हातात पैसे पडले, साखरेच्या डब्यात ठुले, पाऊस आल्या बरोबर वरची माती गेली गवत वरहीच. ते साखरेच्या डब्यातले पैसे पाप्याला बापाच गवसले की लगेच बदनापूरला रंगारंगाचं पाणी प्यायला गेला. आमची काशी केल्यावर त्याचं तरी कसं पचन, त्याला तरी कसं पचन, आहे का नाही. महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो का? महाराज गाडीत मोठा आला म्हणजे मोठा नसतोय. ज्याच्याकडे आचरणाचं कार्ड आहे तो महाराज मोठा असतोय. महाराज या देशातला मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार असेल, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो, तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आचरणाची चौकट असली पाहिजे. देखाव्याला नाही किंमत, कलेला नाही किंमत, पाठांतराला नाही किंमत. कोणी पाठ करू शकतंय, त्याचा काही विषय नाही. वागणं सर्वात महत्वाचं आहे. साहेब, इतक्या वेळे बाहेर जाता येता तरी बोल. तिसऱ्यांदा विचारलं, साहेब सांगा ना तुम्ही इतक्या वेळेला का जाता. ते हिंदी भाषित होता आणि महाराजांना चांगल्या प्रतीची हिंदी यायची. मला लघुशंकेचा त्रास आहे. गुरुवर्य मौनगिरी बाबाने सांगितलं, एकदा हातपाय धुवून येता का. प्रथम श्रेणीचा डब्बा असल्यामुळं चांगली कॅबिन होती. हातपाय धुतले, चूळ भरली, तोंडावरून हात फिरिला, येऊन बसले, पिशवीत हात घातला आणि 2 बोटात बसेल एवढी चिमूट हातावर टाकली. घेता का इतकी. तो मोठा अधिकारी होता. त्याला वाटलं हे अवलिया माणूस काय देईल आपल्याला काय माहित. घ्या घ्या साहेब, ले लो. ती भूत खाऊन टाकली. महाराज कायमचा लघवीचा त्रास कमी झाला. कायमचा. चरित्र वाचा, लक्षात येईल तुमच्या. देव करू शकत नाही. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक हे दुरुस्त करू शकत नाही. का? कारण ते बायोडाटा पाहतात. आणि तुमचा बायोडाटा चुकीचा असेल तर पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक दुरुस्त करू शकत नाही. बायोडाटा चुलीत घालून दुरुस्त करतात ती फक्त संत असतात. आणि तशा पवित्र संतोचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आपल्याला आहे. एक तर देव पहा दुःख जाईल, किंवा तसे साधू पहा तुमचं दुःख जाईल. विठाला सुंदर मुलगी एक, आग लागली रूपाला, आग. इतकी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर. एक ठराविक वय असतंय. महाराज 6वीच्या 5वीच्या 4थीच्या 2रीच्या 3रीच्या वर्गातल्या मुलीकडे बघितलं ना तर प्रसन्नता वाटते. काम उत्पन्न होत नाही. 10वी 11वीचं वय झाल्याच्या नंतर त्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक तेज प्राप्त होत असते. आणि ते तेज प्राप्त पाहिल्याच्या नंतर, ते तेज पाहिल्याच्या नंतर काही हरामखोराच्या पोटात डब्बा उठत असतो.
तो डब्बा असतो वासनेचा, तो डब्बा असतो पापाचा, आणि तो डब्बा फुटत असतो. आपल्या शरीराचं चेहऱ्याचं सौंदर्य तेजोमय वाढलंय, आणि त्या पवित्र अंतःकरणाच्या कुमारीनं विचार केला नराधमांची दृष्टी आपल्यावर पडू नये याच्याकरता ती जंगलात राहिली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, काय रूपात ताकद आहे त्या मालकाच्या. ती जंगलात राहण्यासाठी गेली. महाराज जंगलात तिला कोणीतरी तिचा पाठलाग करावा, तिला पकडावा. आपल्याला पकडल्याच्या नंतर आपलं जीवन मातीत जाईल म्हणून ती अशा ठिकाणी जंगलात राहायची. वय झालेली रानगाय, तिला आपण ते गवळे वगैरे म्हणतो ना, ते रोही, रानगाय, रानमैस, हरिण, काईट, हे वन्य पशु. एखादा मृत्यू पावलेला हत्ती असेल, मृत्यू पावलेला हरिण असेल, मृत्यू पावलेली रानगाय असेल, मृत्यू पावलेली रानमैस असेल, त्याची दुर्गंधी येत होती. आणि जिथं दुर्गंधी आहे तिथं ती थांबत होती, जिथं दुर्गंधी तिथं हे जात नव्हते न पापी. असं जीवन कडीला निरव. किती सुंदर होती सांगू. ती ज्या झाडाखाली जाईन त्या झाडाला कळ्या लागत होत्या, एवढं सौंदर्य होतं. पण मुलगी होती वारांगणीची, मुलगी होती वेशेची, मुलगी होती नृत्यांगणेची. तिने विचार केला आपलं आईचं जीवन मातीत गेले, आपण मातीत घालता कामा नये. एक दिवस असा उदयाला आला महाराज, तिने एका साधूचा चेहरा पाहिला. मी तुम्हाला सांगितलं, पापातून मुक्त व्हायचं असेल तर दोनच बघा. एक तर उद्धार करणाऱ्या साधूचा. महाराज जीवनभराचा त्रास कमी झाला आणि त्या अधिकाऱ्याचा. श्री गुरु मोहनगिरीला पाहिलं ना, त्याच्या मनात पाप होतं का पुण्य होतं काय माहित, पण साधू बघायला भेटला ना. अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज योग कुठला येऊ पण साधू भेटला ना. कुबजेच्या अंतःकरणात देवाईच्या अगोदर भाव होता असं कोण म्हणतंय, पण पाहिल्यावर भाव प्रगट झाला, पाप संपलं. हिला साधू भेटला. त्या साधूच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्या साधूचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. पाया लोटांगण घातलं, कल्याणाचा मार्ग विचारला. श्री गुरु ज्ञानोबाराय, माझं कल्याण होईल असा मला मार्ग सांगा. जा माय, तू एकदा पंढरपूरला जाय. स्वतःची आवड दाखवली. ज्ञानोबारायने सांगितलं, बाई माझी जी आवड आहे का, माझी जी